खानापूर तालुक्यातील घोटी बुद्रुक येथून दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी कोणी अज्ञात चोरट्यांनी घोटी बुद्रुक येथील श्रीमती लक्ष्मी भरत वय वर्ष 73 या वृद्ध महिला ही घोटी बुद्रुक येथील ग्रामपंचायत जवळ चालत फिरत असताना सदर या महिलेच्या गळ्यातील कोणी अज्ञात चोरट्यांनी सडा मारून सोन्याचे दागिने लंपास केले होते। या घटनेनंतर श्रीमती सुमन यशवंत सूर्यवंशी राहणार चिखलहोळ यांनी विटा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार व फिर्याद दिली होती। वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली साहेब व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या। त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी कोणताही पुरावा नसताना कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस ठाणे यांना आपल्या गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती सदरचा गुन्हा हा संशयित पृथ्वीराज रामाकुमार मदने हा विटा शहरातील ग्रामीण रुग्णालय विटा येथे फिरत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर सदर या पथकाने या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा आरोपी नामे तुषार पवार यांच्यासोबत केला असल्याची कबुली दिली। सदर गुन्ह्याची तपास कामी अटक करण्यात आली आहे। तसेच त्याच्याकडे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये अधिक तपास केला असता त्याच्याकडून खालील गुन्हा उघड करण्यात विटा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले। सदर या गुन्ह्यातील संशयित आरोपी पृथ्वीराज रामाकुमार मदने वय वर्ष 24 तासगाव तालुक्यातील वासुंबे येथील तर दुसरा तुषार परशुराम पवार वय वर्ष 22 कवटे महांकाळ तालुक्यातील रांजणी अशी या चोरट्यांची नावं असल्याचं समजतं। या संशयित चोरट्यांकडून सदर या पथकाने 2,12,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हिसडा मारून लंपास केलेल्या हस्तगत केलेत। दमदार कामगिरी विटा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड सह अंमलदार उत्तम माळी, प्रमोद साखरपे, अक्षय जगदाळे, कॅप्टन गुंडेवाड, अमोल कराळे, महेश संकपाळ, हेमंत तांबेवाग, संभाजी सोनवणे, अजय पाटील, स्वप्नील नायकवडे, गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे जिल्हा सांगली यांनीही दमदार कामगिरी केली आहे। सर्व मुद्देमाल हस्तगत करत या संशयित चोरट्यांच्या मुसक्या विटा पोलिसांनी आवळल्यात। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार विटा। 18/10/2023 रोजी घोटी खुर्द येथील फिर्यादी श्रीमती लक्ष्मी भरत कदम वय 73 वर्ष यांनी तक्रार दिली होती की त्यांचं कोरमा ही 2 अनोळखी आरोपींनी येऊन हिसडा मारून पळून गेल्याबाबत गुन्हा दाखल होता। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथक विटा हे करत होते। यावेळी यातील 2 आरोपींची नावं निष्पन्न झाली। पृथ्वीराज रामा कुमार मदने वय 24 वर्ष राहणार वासुंबे तालुका तासगाव, तसेच तुषार परशुराम पवार वय 22 वर्ष राहणार रांजणी तालुका कवटे महांकाळ। यापैकी पृथ्वीराज उर्फ रामाकुमार मदने यास दिनांक 23/12/23 रोजी गुन्ह्याची कामी अटक केली। त्यावेळी या आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन या गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच चिखलहोळ येथील श्रीमती सुमन यशवंत सूर्यवंशी वय 71 वर्ष यांची ही सोन्याची बोरमाळ तसेच एक 7 ग्रॅम वजनाची सोन्याची षटकोनी मण्याची माळ या आरोपींनी बळजबरीने चोरून नेली होती। या दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल हा या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही तपास करत आहोत। हा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर बसवराज तेली सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम, विटा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम, पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड तसेच गुन्हे शोध पथकातील उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाग, प्रमोद साखरपे, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, सायबर पोलीस ठाण्याकडील कॅप्टन गुंडेवाड, अजय पाटील, स्वप्नील नायकवडे यांनी केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 37 ग्रॅम वजनाचे 2,12,000 रुपये किमतीचे दागिने हे या आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले आहे। आदरणीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।